हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवे. सो इथे मी उठली, आत्ता जस्ट उठली. बघा आमचा शंभूचा काय चांगलं आहे. माझ्या आधीच उठून गेलेला असतो. त्याचं काय काम असतं काय माहिती, सगळ्यांच्या आधी उठून जातो तो. लवकर उठतो, लवकर झोपतो. त्याचं काही एवढं टेन्शन नसतं, पण झोपतो लवकर तो. आता उठला, मला सांगतो घे घे. इथं मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, झालं आहे पाणी गरम. भाजीचं पण तयारी करून ठेवली होती. मेथीची भाजी करणार आहे मी आता मी फ्रेश होते, मग तुम्हाला भेटते. ओके. इथे बघा पाऊस, सकाळी पाऊस चालू झालेला होता. सकाळपासून पाऊस, पहाटेपासून पाऊस चालू होता, कारण की आवाज येत होता घरात. इथं आमची झाडं हिरवीगार मस्त झालेली होती, बघू शकता तुम्ही. छान असं वातावरण झालं होतं. इथं मी भाजीला फोडणी देत होती, मेथीची भाजी. अशी भाजी आम्हाला दोघांना आवडते, कारण आम्ही अशी पातळ भाजी करतो, त्याच्यासोबत भाकरी खूप टेस्टी लागते. आम्ही नेहमी अशीच भाजी करते, सुकी पण करते, पातळ आम्ही अशी पद्धतीने करतो. करून बघा तुम्ही, जे कोणी करत नसाल ते. खूप छान लागते. सोबतच मी आता भाकरी पण करून घेणार आहे. कामात काम म्हणजे पटापट कामं पण होऊन जातात. शंभू जोपर्यंत झोपला आहे तोपर्यंत मी आवरून घेते. कसं असतं म्हणजे तो त्याच्या याच्यात राहिलं तर माझं बी कामं पटापट होऊन जातात. इथे लगेच मी भाकरी करायला घेतल्या. होतच आल्या. तुम्हाला काही 2-3च भाकरी करावं लागतं, जास्त काही नसतं. आम्ही 2च जण आहेत, त्याच्यामुळे पटापट करून घेते मी. झालं होतं इथं माझा स्वयंपाक. इथं लगेचच मी किचन ओटा पण क्लीन करून घेतला. मला आवडत नाही परत तसंच ठेवायला, दुसरं काम करायला ते सोडून, कारण की माझा किचन ओटा पण खूप छोटा आहे, त्याला बेसिंग पण नाही आहे. त्यामुळे मग मला लगेच मी क्लीन करून घेते, म्हणजे मला काही करायचं असलं का पटकन करता येतं, जरा व्यवस्थित वाटते. इथं भांडे पण पटकन घासून घेते मी पटापट. थोडं बसलं का मग कंटाळा येतो, त्याच्यामुळे नॉनस्टॉप घरातले कामं केले का मग काही वाटत नाही. फ्रेश पण वाटतं माणसाला, थोडा वेळ पण भेटतो बाकीच्या कामांना. भांडी घासून घेतले, कपडे मी धुवून झाले होते माझ्या आधीच, कपडे वॉश झाले होते. इथे बघू शकता आमच्या टोमॅटोची झाडाला 3 टोमॅटो आलेले आहेत. लावलेले आहेत मी भरपूर, पण काही मरून गेले. आता हे एकच आहे, बाकीची झाडं बघा कशी झाले. पाऊस तर आज दिवसभर पावसाचं काही खरं नाही. दुपारचं मग काही काम नव्हतं. इथे माझा नवीन गाऊन होता, तो शिलाई उसवली त्याची. इथं आमच्याजवळ काही टेलर कोणीच नाही आहे, कोणाकडे मशीन बी नाही, माझ्याकडे तर नाहीच. मग हात शिलाईच मग करून घेतली पटापट. ते पण केलं, मग इस्त्री केली. असं होतं माझा आजचा दिवस. बाय गाईज, टेक